शेतात जमिनीखाली सापडला रहस्यमय हंडा. शेतकरी आत डोकावून पाहताच झाला थक्क. भयंकर प्रकार. आत असं काही होतं की अख्खं गाव झटक्यात झालं श्रीमंत. उत्तर प्रदेशातील एका शांत गावात अचानक खळबळ उडाली. गावातील हरिओम उर्फ जब्बू नावाचा शेतकरी त्या दिवशी आपल्या शेतात भात लावणीसाठी पाणी सोडत होता. सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण अचानक त्याच्या लक्षात आलं की एकाच जागी पाणी वारंवार कमी होत आहे. पहिल्यांदा त्यानं दुर्लक्ष केलं, पण काही वेळाने पुन्हा तेच घडलं. पाणी भरलं जात होतं, आणखी एका जागी अचानक गायब होत होतं. शेतकरी थोडा घाबरला. त्याला काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली. त्याने त्या जागी जाऊन नीट पाहिलं. माती थोडी बसलेली दिसत होती. शंका आल्याने त्याने हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली आणि काही सेकंदात त्याला कठीण वस्तू लागली. त्याने पुन्हा जोरात माती काढायला सुरुवात केली. थोड्या वेळात गोलाकार वस्तू दिसू लागली. माती अजून बाजूला केल्यावर तो थक्क झाला, कारण जमिनीखालून एक मोठा हंडा बाहेर येत होता. तो हंडा खूप जुना दिसत होता, मातीने पूर्ण झाकलेला आणि अर्धा जमिनीत गाडलेला. शेतकऱ्याचे धडधड वाढली. त्याच्या मनात पहिला विचार आला, खजिना. शेतकरी घाबरला, पण उत्सुकताही वाढली. त्याने लगेच गावातल्या काही लोकांना बोलावलं. काही मिनिटातच गावातील अनेक लोक शेतात जमा झाले. हंडा पूर्ण बाहेर काढण्यात आला. तो मोठा आणि जड होता, त्यामुळे गावकऱ्यांची खात्रीच पटली की आत काहीतरी मौल्यवान आहे. काहींनी सांगितलं हा खजिना असू शकतो, काहींनी म्हटलं जुन्या काळातील सोन्याची नाणी असतील, तर काहींनी हा प्राचीन काळातील गुप्त ठेवा असल्याचा अंदाज व्यक्त केला. गावातील वडीलधारी मंडळींनीही घटनास्थळी आली. त्यांनी हंड्याकडे पाहिलं आणि सांगितलं की हा खूप जुना दिसतोय. त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली. गावातील तरुणांनी मोबाईल काढले, व्हिडिओ शूटिंग झाली. सोशल मीडियावर खजिना सापडला अशी बातमी पसरू लागली. काही वेळातच शेजारच्या गावातील लोकही येऊ लागले. शेतात गर्दी वाढली. सगळ्यांच्या नजरा त्या हंड्यावर खिळल्या होत्या. हंडा उघडण्याची वेळ जवळ आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि तणाव होता. काहींनी देवाचे नाव घेतले, काहींनी व्हिडिओ सुरू ठेवले. शेतकरी हरिओमने सावधपणे हंड्याचे झाकण हलवायला सुरुवात केली. गर्दीत शांतता पसरली. प्रत्येकजण श्वास रोखून पाहत होता. हळूहळू झाकण उघडायला लागलं. धुळीचा थर उडाला. काही क्षणासाठी सगळे मागे सरकले. हंड्याचे झाकण पूर्ण उघडलं आणि आत डोकावून पाहताच शेतकरी थक्क झाला. गावकरी पुढे सरसावले. काय आहे आत, असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. काहींनी आत पाहिलं आणि त्यांचा चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलला. काही जण गोंधळले, काही निराश झाले. हंड्यात ना सोने होते, ना चांदी, ना नाणी, फक्त काळी माती आणि काही खडे होते. क्षणभर सगळे शांत झाले. ज्यांनी खजिन्याची स्वप्न पाहिली होती त्यांना धक्का बसला. तरीही गावात चर्चा सुरूच राहिली. काहींच्या मते हा हंडा शेकडो वर्षांपूर्वीचा असू शकतो. काहींनी याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं सांगितलं. गावातील वडीलधाऱ्यांनी सांगितलं की हा परिसर पूर्वी ऐतिहासिक असू शकतो, त्यामुळे हा हंडा त्या काळाचा पुरावा असू शकतो. सध्या हा रहस्यमय हंडा गावातील एका व्यक्तीच्या घरी सुरक्षित ठेवण्यात आला आहे आणि आता गावकऱ्यांची मागणी आहे की पुरातत्व विभागाने याची चौकशी करावी. खजिना नसला तरी या हंड्याने गावात उत्सुकता निर्माण केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. भारताच्या जमिनीखाली अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत आणि कधी कधी खजिना म्हणजे सोने नाही, तर इतिहास असतो.